बापरे, अहोनी घरी यायच्या वेळेस हे काय आणलं? पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी. माहिती नाही त्यामध्ये काय आहे. तर पुढे बघूयाच. उर्वांची आंघोळ होत नाही तर बघा स्वतःचा टॉवेल स्वतः कसा वाळू टाकतो. तर त्याला आता छोटी मोठी अशी कामे सांगितली स्वतःची, तर तो करतो. आणि इकडे बघा पूजेला फुलं आणण्याच्या वेळेस किती छान आरती म्हणतो. त्याचं रोजचंच ठरलं आहे पूजेला फुलं आणायला गेल्यावर छान अशी आरती म्हणून घ्यायची. इकडे वर येत नाही तर मग मी पण रांगोळी काढली, पूजा केली आणि छान असा स्वयंपाक केलेला. स्वयंपाक होत नाही तर मस्त असा ज्यूस बनवलेला. 2-4 दिवस झाले आमचं ज्यूस बनवून प्यायचं काम चाललेलं. माहिती नाही आता ते किती दिवस चालतं. तर त्यामध्ये आवळा, सेब आणि डाळिंब टाकलेला आणि मस्त असा ज्यूस बनवून घेतलेला. तर इकडे बघा इव्हनिंगला किचनमध्ये येत नाही तर उर्वांशला सुद्धा भूक लागलेली. तर मग त्याला छान असा ॲपल कट करून दिला. आणि अहोनी यायच्या वेळी छान असं पपया आणलेल्या, त्याचे पण वडे बनवायचे होते. मी म्हटलं चला ते पिकून जातील, आज तर काही बनवायचे नव्हते, त्याला फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. तर इकडे बघा पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी. तर त्यामध्ये होता कढीपत्ता. खरंच सकाळी मी कढी बनवायला गेलेले तर माझ्याकडे कढीपत्ताच नव्हता. तर अहोनी यायच्या वेळेस मस्त असा कढीपत्ता आणला.